माझं नाव महेंद्र बाबराव आंबीर, गावाचं नाव काळकाई. अच्छा. तालुका रोहा, जिल्हा रायगड. वा, सुंदर. ही मशीन आपण साहिल कृषी सेवा केंद्रामध्ये बुक केली आणि आज साहिल कृषी सेवा केंद्राने तुमच्या दारात मशीन आणली. कसं वाटला अनुभव आपला? म्हणजे एक पहिल्यांदा मशीन आल्याबद्दल आम्हाला तुमचा डेमो दाखवाल त्यावेळी कशी आहे ते आम्हाला समजेल, कारण पहिल्यांदा आम्ही ही मशीन घेतो. या गावामध्ये पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते आणि ती पारंपरिक पद्धतीने शेती केल्यानंतर त्याचं उत्पन्नही पारंपरिक प्रमाणेच कमी असतं. पण तुम्ही जर यंत्रसामुग्रीचा चांगला उपयोग केला तर आपण शेतीचं उत्पन्न कशा पद्धतीने वाढवू शकतो आणि आजच्या जनरेशनला आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी यासाठी या शाळेतील मुलांना हे मशीन दाखवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित केलेलं आहे. बिब्याचा झाड बघा, बिब्याचं हे बघा, बिब्याचं झाड आणि हे नागोटना खाली दिसते बघा. थोडं झूम करून पाहूया आपण. डोंगर माथ्यावर सुद्धा शेतकरी आहेत, शेती करत आहेत. म्हणजे चुलीसाठी लागणाऱ्या जलवण्यासाठी लाकूड वगैरे बघा इथे म्हणजे राईट साईडला एकदम डेंजर आहे. राईट साईडला हे एक पाडा लागलाय, चेराटी म्हणून हे ते पाडा आहे. बापदेव प्रसन्न मंदिर आहे. तर पुन्हा गाडीमध्ये टेम्परेचर आपल्याला 28 दाखवत आहे. जरा सपोर्ट करा कोणीतरी, दोघांनी तरी हात लावा. मशीन बॉक्स मधून बाहेर काढतोय आपण. फाटा 5 किलोमीटर डेस्टिनेशन आहे कालकाई. हे जंगलातून टोटल 5 किलोमीटर रस्ता आहे. ह्या रस्त्यातून आपण शेतकऱ्यांना आपण सेवा देत आहोत आणि आम्ही नशीबवान आहोत की ऍक्च्युली ही ऑर्डर आम्हाला मिळाली आणि आम्ही ही ऑर्डर पूर्ण करत आहोत. मशीन पुढे गेलेली आहे, इन्स्टॉलेशन आपण करत आहोत आणि आज डेमो करून दाखवणार आहोत आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना. महेंद्र शेतकऱ्यांचं नाव आहे, महेंद्रजी. हे पाहू शकता कशा पद्धतीचा रस्ता आहे. ही बाईक आली, अडचण झाली आम्हाला गाडी करायला, निघाली गाडी. जेम तेम एकच गाडी जाणारा रस्ता आहे, जेम तेम. हे पाहू शकता आपण. पण सुंदर निसर्ग प्रेमींसाठी हे खूप सुंदर ठिकाण आहे. हे ऍक्च्युली पाडा आहे, कालकाई पाडा आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत या ठिकाणी. बघा दिवसाचे ऍक्च्युली 12 वाजून 22 मिनिटं झालेली आहेत. पूर्ण रस्त्याला सावली आहे बघा, पूर्ण रस्त्याला सावली आहे. ह्याच्यावरून अंदाजा लावू शकतो आपण की जंगल कशा पद्धतीचं आहे. हे पहा, म्हणजे आपल्या कोकणातला महाबळेश्वर म्हणायला काय हरकत नाही. सुंदर आहे, सुंदर. अशी बरीचशी ठिकाणं आपल्या कोकणामध्ये आहेत. हे पाहू शकता आपण. हे पहा, जिवंत पाणी. ठीक आहे, नोव्हेंबर महिना आहे, पाऊस उशिराने गेला आहे. हे बघा, जाग्याच टन. 2002 साली मी दार्जिलिंगला गेलो होतो, त्याची आठवण पुन्हा आलेली आहे मला. ठीक आहे, दार्जिलिंग आहे, पण दार्जिलिंगचं फील अनुभवतोय मी आज या ठिकाणी. जाग्याच टन. एक नंबर. इथे ड्रायव्हिंग जपूनच करावी लागतोय, कारण फटाक सरकटन येते. हे आलं टन. हे पहा, आपले मेकॅनिक मतीनजी एन्जॉय करत आहेत. जबरदस्त.
मातल सपाटी आहे. थोडीच लागली बघा, म्हणजे 50 मीटर पण 20-25 मीटरची सपाटी लागली. ऍक्च्युली हिल टॉप आहे हे एरिया, डोंगर माथा ज्याला म्हणतो आपण. हे बघा, इथल्या लोकांचं वैशिष्ट्य वाटतं की त्यांनी जंगल राखलंय खूप सुंदर. ते लोक निसर्गप्रेमी. पाहू शकता फक्त 2 बाईक क्रॉस झालेले आहेत आपल्याला. बारा वाजून 22 मिनिटं झालेली आहेत. 12 नोव्हेंबर 2025 आजची तारीख आहे. या पाड्यावर मोबाईल फॅसिलिटी सुद्धा दिसतोय, टावर आहेत. लास्ट टाइम आम्ही विचारणा केली होती. या ठिकाणी पाण्याची पण सवलत आहे, पण उन्हाळ्यात थोडंसं एप्रिल मेला थोडीशी टंचाई भासतो असं म्हटले होते. आपण त्यांना विचारणारच आहोत की काय सुखसुविधा आहेत, आणि सुखसुविधा आहे म्हणूनच लोक इथे राहतात. बरंच आपण म्हणतो की गावं खाली झाली, गावं खाली झाली मग हे डोंगर दरावर हे पाडे कसे काय बसलेले आहेत. हे पहिला पाडा दिसतोय आज आपल्याला. हे पहा, खाली रोहा परिसर, तालुका रोहा पडतो ह्याला. ही मचान शेतीची राखण करण्यासाठी असतो. खाली उजव्या बाजूला नागोठणा दिसतोय आपल्याला उजवीकडे. आपण दाखवण्याचं बिब्याचा झाड बघा, बिब्याचं हे बघा, बिब्याचं झाड. आणि हे नागोठणा खाली दिसतोय बघा. थोडं झूम करून पाहूया आपण. कदाचित मोबाईल मध्ये दिसणार नाही. हे बघा, हे शहर आहे, नागोठणा शहर दिसलं. हे इथे बिबुयाचं झाड आहे. हे पहा, आता तो फुललेला नाही आहे. डोंगर माथ्यावर सुद्धा शेतकरी आहेत, शेती करत आहेत. हे एक पाडा लागलाय, चेराटी म्हणून हे ते पाडा आहे. बापदेव प्रसन्न मंदिर आहे. इथे पण शाळा दिसतोय, शिक्षणाची सोय आहे. इथे मुलं बघा छानपैकी शाळेसमोर. हॅलो, व्हेरी गुड. आनंदी मुलं दिसली. पहा, आजच्या युगात आपल्या मुलांच्या हातात मोबाईल असतो. इथे 12-12:30 झाल्यात आणि मुलं उन्हामध्ये खेळतात आहेत. हे निसर्गप्रेमी लोक आहेत इथे. आता आपण कालकाई पाड्यावर चाललोय. हे बघा, एकदम डोंगर माथ्यावर आपण आलो आता. इथे आता हलका उतार लागलेला आहे आपल्याला. गाडीला दोन बाजूने घासतंय.
भर उन्हात गाडीमध्ये टेम्परेचर आपल्याला 28 दाखवतोय बघा. 12 नोव्हेंबर 2025 दिनांक. बघा गुरं सुद्धा बघा कशी समाधानी. हे पहा निसर्गामध्ये जगणं म्हणजे गुरं एकच नंबर. एक बाजूने दरी आहे, एक बाजूने डोंगर आहे. छान. पण सरकार आपली म्हणजे एवढ्या डोंगर दरा कपाडीमध्ये लोकांना सुविधा पोचवतोय. शक्यतो म्हणजे सरकार आपण म्हणतो काय करतोय हे सर्व पाहिल्यानंतर लक्षात येतो आपल्या की पहा हे एक तुम्ही नजारा पाहू शकता. आपण किती उंच आलेले आहोत. आपल्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये कदाचित एवढा कॅप्चर होणार नाही, पण पाहू शकता. आपले कॅमेरामॅन मतीनजी हे निसर्गप्रेमी आहेत. नेहमीच त्यांना निसर्ग आवडतो. आता हे हलका उतार लागलेला, हलका नाही चांगलाच उतार लागलेला आहे. आता पुन्हा चरावं लागणार आहे. हे पहा, हे पहा जाग्यास टन. हे पहा, हे पहा, हे म्हणजे चुलीसाठी लागणाऱ्या जलवण्यासाठी लाकूड वगैरे बघा इथे. म्हणजे राईट साईडला एकदम डेंजर आहे. राईट साईडला हलूच काढली गाडी मी, सावकाश गाडी काढून घेतली. पुन्हा चढावं लागला. पहा हे टन आला. स्पीड घेऊच शकत नाही. हे बोला एस टन जाग्यावर. हे बघा खतरनाक. एस डबल एस. बाहेर हवा किती छान आहे. जाग्यास तिसरा एस चाललाय. खरोखर दार्जिलिंगच आहे ते. आंब्याच्या झाडाची पालगल झालेली आहे. छोटासा मुलगा सायकल घेऊन कुठे चाललास रे? आपण कालकाई पाड्यावर आलोय. या ठिकाणी मुलांची धावपळ चालू झालेली आहे. हे पहा कालकाई वाडा. एका घरावर सद्गुरु कृपा लिहिलेली आहे. तिथे शाळा बालवाडी दिसत आहे. हे बघा मुलं पण आहेत शाळेमध्ये. छान. आता आपण इथे महिंद्र शेतकऱ्यांकडे आलेले आहेत. हंबीर महिंद्र हंबीर या ठिकाणी आलेले आहोत. पोहोचलोय आपण डेस्टिनेशनला. पाहूया महिंदर शेठ. हँडल मशीनचा.
नाही असं बारीक बारीक पाले कापून टिकायले. सॉकअप सर मशीनला गिअर लिव्हर हे नाही बरोबर आहे. ब्लेड होल्डर आहे. ही नेमकीच आहे. हे पहा याची वॉरंटी वगैरे काय सगळं सगळं मिळेल तुम्हाला. सगळं मिळेल. काही टेन्शन समजा ही बंद झाली तर आपलं काही आम्ही सर्व्हिस सेंटर वगैरे कुठे जवळ आहे आपलाच आपलंच आहे. तेच हो, नाही तर मग हा नाही काही टेन्शन. चालवायचं एक वा. हा उचलणार. थांबा 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 थांबा. परत टायर आहे ना इकडे जरा हे टाका इकडे टाका. हा हा पण टायर खायचं. हा ठेवा इथे बाजूला ठेवा बाजूला ठेवा. मशीन बाहेर काढून घेतं म्हणजे बॉक्स बाजूला करता येईल आपल्याला. जरा सपोर्ट करा कोणीतरी. दोघांनी तरी हात लावा. मशीन बॉक्स मधून बाहेर काढतोय आपण. ही मशीन पहा कामा इंजन. हे पहा कशी बस राहू दे. हे मशीन बाहेर आलेली आहे. पुढचा व्हिडिओ आपण पाहणारच आहोत. नाही पावडी बनवाय त्याची. हे बॉक्स खाली झालेला आहे. ओके काही नाही ना बॉक्स मध्ये. ह्या पाड्यावर 9 HP विडर आणलेला आहे. आपण इथे ओनर आहेत त्यांना विचारूया आपण. ह्या गावाचं नाव सांगा. आपलं नाव सांगा. माझं नाव महेंद्र बाबराव आंबीर. गावाचं नाव काळकाई. अच्छा. तालुका रोहा. जिल्हा रायगड. वा सुंदर. ही मशीन आपण साहिल कृषी सेवा केंद्रामध्ये बुक केली आणि आज साहिल कृषी सेवा केंद्राने तुमच्या दारात मशीन आणली. कसं वाटला अनुभव आपल्याला? म्हणजे एक पहिल्यांदा मशीन आल्याबद्दल आम्हाला तुमचा डेमो दाखवाल त्यावेळी कशी आहे ते आम्हाला समजेल. कारण पहिल्यांदा आम्ही ही मशीन घेतो. आज तुम्ही 70 ते 75 किलोमीटर वर तुम्ही बुकिंग केली मशीन. आणि आज तुम्ही आमच्यावरती विश्वास राखलाय आणि आम्ही विश्वासाने तुमच्या दारापर्यंत पोहोचलोय. आम्ही आज मशीन घेऊन ह्या ठिकाणी पोहोचलोय. आपले दादा जे टेम्पोवाले आहेत त्यांनी सुद्धा चांगलं सहकार्य केलेलं आहे. आपलं नाव? रणजित हिरवे. चांगलं सहकार्य केलं. तुम्ही त्यांचा नंबर दिला आम्हाला आणि त्यांनी आम्हाला व्यवस्थित सहकार्य केलेलं आहे. वा
असं पाय ठेवायचा अशी ही टाईट झाली ही टाईट झाली तर मग झालं दाबायचा हा लाल दिसताय हा ह्याला असं खाली दाबायचा हा चांगला पाय ठेवायचा असं पाहूया स्वतः शेतकरी चालू करत आहेत. छान एका किक मध्ये शेतकऱ्यांनी चालू केलेला आहे. शेतकरी स्वतःने नांगर उचललेला आहे. आता आपण या ठिकाणी शेतावर चाललेले आहोत. चला
पुरा दाबायला लावा. राजा कलच पुरा दाब. कलच पुरा दाब. मटन कलच वरच्या वर ठेवतोय. बाजूला लाव. नमस्कार. जय जवान जय किसान. जय किसान. आज आपण आपल्या साहिल कृषी सेवा केंद्र पासून 95 किलोमीटर अंतरावर आज ही मशीन आपण महेंद्र हंबीर साहेबांना आपण दिलेली आहे. ह्याचा प्रत्यक्षात इथे इन्स्टॉलेशन झालं. त्यानंतर याचा डेमो सुद्धा करून दाखवण्यात आलेला आहे हंबीर साहेबांना. आणि आज ह्या ठिकाणी त्यांचाही मनोगत आपण पाहूया की त्यांना काय वाटलं ह्या ठिकाणी. ते हंबीर साहेब आपलं नाव सांगा, गाव सांगा. माझं नाव महेंद्र बाबुराव हंबीर. गावाचं नाव काळकाई ठाकूरवाडी, तालुका रोहा, जिल्हा रायगड. आता हे आमच्या वडिलोपार्जित आम्ही शेती करतो, परंतु आदिवासी वाडीवरती आपण म्हणजे आपल्या शेतीसाठी आपण ही पहिल्यांदाच पॉवर विडर म्हणजे आमच्या भाषेमध्ये त्याला पॉवर टिलरच म्हणतात. त्या पद्धतीची मशीन कृषी सेवा केंद्राकडून आम्हाला प्राप्त झाले आणि ते इन्स्टॉलेशन करण्यासाठी स्वतः सर इथं उपस्थित राहिले. मी पहिल्यांदा त्यांचं माझ्या शेतकरी नात्याने त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. बोला आता पुढचं तुम्ही आमचं स्वागत करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी खऱ्या अर्थाने आमचं हे कर्तव्य आहे. आम्ही मशीन विकली का खऱ्या अर्थाने ह्या मशीनचं डेमो म्हणजे इन्स्टॉलेशन करणं, डेमो करून दाखवणं, शेतकऱ्यांना ऑपरेटिंग समजावून दाखवणं आणि त्यानंतर त्याची देखभाल कशी ठेवण्यात यावी हे आमचं कर्तव्य आहे. आज ह्या ठिकाणी खऱ्या अर्थाने शाळे समोर आपण ही मशीन उभी केली, कारण हंबीर साहेबांचं घर समोरच आहे. आणि सरांनी ही मशीन पाहिल्यानंतर त्यांना असं वाटलं की ह्या मुलांना ह्या मशीन बद्दल, ह्या शेतीबद्दल माहिती व्हावी. ह्या दृष्टिकोनातून सरांनी बोलले की मी सर्व मुलांना बाहेर आणतोय, बाहेर आणून त्या मुलांना ही मशीन कसली आहे, ह्याचं काम काय, ह्याची माहिती सर म्हणले की मी देणार आहे. सर आपण 2 शब्द ह्या मुलांना मार्गदर्शन करण्यात यावे. वाटलं ह्या मशीन बद्दल हे सुद्धा आपण आपल्या भाषेमध्ये आपल्या मार्गदर्शन व्हावं. नमस्कार, माझं नाव दत्तात्रय आसलेकर. राजपेठ जिल्हा परिषद शाळा रायगड इथे मी प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू आहे. या गावामध्ये आपले गावाचे प्रतिष्ठित नागरिक महेंद्रदादा हंबीर यांनी शेतीसाठी एक आधुनिक मशीन म्हणून या ठिकाणी आणलेली आहे. आणि या गावामध्ये पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते आणि ती पारंपरिक पद्धतीने शेती केल्यानंतर त्याचं उत्पन्नही पारंपरिक प्रमाणेच कमी असतं. पण तुम्ही जर यंत्रसामुग्रीचा चांगला उपयोग केला तर आपण शेतीचं उत्पन्न कशा पद्धतीने वाढवू शकतो आणि आजच्या जनरेशनला आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी यासाठी या शाळेतील मुलांना हे मशीन दाखवण्यासाठी
या ठिकाणी उपस्थित केलेला आहे, त्यांना या मशीनची माहिती व्हावी आणि आधुनिक शेती कशा पद्धतीने केली जाते याचं त्यांना ज्ञान मिळावं, त्यांचं त्याला प्रॅक्टिकल व्हावं, प्रॅक्टिकल नॉलेज त्यांना मिळावं, याच्यासाठी त्यांना हे मशीन दाखवण्यासाठी आणलेलं आहे. आणि हे मशीन बघून त्यांना खूप आनंद झाला. आणि कंपनीचे जे सहाय्यक मित्र आहेत त्यांनीही मुलांना या मशीनची चांगल्या पद्धतीने माहिती दिली, त्यांचेही खूप खूप आभार. आणि महेंद्र दादांचं घर समोरच असल्यामुळे मुलांनाही ते आश्चर्यकारक वाटलं आणि मुलांनीही एक माहिती मिळवण्याच्या उद्देशाने मशीनबद्दल अनेक माहिती विचारली आणि त्यांना ती सांगण्यात आली. त्याबद्दल महेंद्र दादांचे आणि कंपनीकडील व्यक्तींचे खूप खूप धन्यवाद. आणि मुलांना अशाच प्रकारे नवीन नवीन माहिती मिळावी यासाठी नेहमी महेंद्र दादा हंबीर आणि गावकरी नेहमीच प्रयत्न करत असतात, तसे शाळेकडूनही प्रयत्न होत असतात. धन्यवाद. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. आज ह्या ठिकाणी सरांनी सुद्धा चांगली माहिती करून घेतली, मुलांना माहिती करून दिली आणि सरांनी सांगण्यात आलं की पारंपरिक पद्धतीने शेती करण्यात आणि अपारंपरिक शेती करून म्हणजे यांत्रिक शेती करणं काय फायद्याची ठरू शकतो. आज बरेचशी मुलं किंवा आपली मुलं शिकून परून नोकरीच्या पाठी धावतात आहेत, पण खऱ्या अर्थाने शेती ही एक इंडस्ट्री आहे. ही व्यापारी दृष्टिकोनातून यांत्रिकीकरणातून जर आपण शेती केली ते कशी फायद्याची ठरू शकतो. खऱ्या अर्थाने शेती ही कशी 20% इन्व्हेस्टमेंट आणि 80% फायदा ह्याची माहिती सरांनी थोडक्यात दिली आहेच. आज ही मुलं पुढे भविष्यात जाऊन हे यांत्रिकी शेती करणार, व्यापारी शेती करणार अशी मी आशा बाळगतो. कारण सरांनी सुद्धा हे पुढाकार घेतलेला आहे की मुलं घरवताना सुद्धा शेतीची अन्नाची माहिती करून हे किती गरजेचे आहे. त्याचप्रमाणे आज ह्या ठिकाणी आपण डेमो दाखवलेला आहे. आपले महेंद्र शेठ हंबीर साहेबांचे बंधू आहेत, त्यांनी स्वतः डेमो करून घेतलेला आहे. आपण त्यांना विचारूया की कशा पद्धतीने त्यांना डेमो मिळाला, ते सॅटिस्फाय आहेत का, त्यांना काय वाटलं त्यांना विचारून घेऊया आपण. नमस्कार, मी शेतकरी संदेश हंबीर. आज साहिल कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून आम्हाला हे यंत्र लाभलंय. जर विचार केला तर 21व्या शतकात सुद्धा आज आम्ही पारंपरिक पद्धतीने जी शेती करतो. जर तुम्ही नांगराचा विचार केला तर नांगर आम्हाला दिवसाकाठी जर आपण 1 गुंठा जरी नांगराचा घेतला तरी खूप फारसा त्रास होतोय. परंतु आता आधुनिक पद्धतीने आपण शेती करतोय. जसं की आता हे आम्हाला यंत्र मिळालं, याच्या माध्यमातून आमचा वेळ सुद्धा वाचेल आणि थोडेसे म्हणजे आमच्या उत्पन्नात सुद्धा वाढ होईल. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे मशीन ऑपरेट कशी करायची त्याने सर्वच माहिती जवळजवळ आम्हाला दिली आणि त्या पद्धतीने आम्ही करून सुद्धा बघितली. थोडंसं एकदम मोकळं वाटतंय आणि आनंद होतो याचा की यानंतरचा येणारा काळ आमचा चांगला असेल. कष्ट कमी आणि प्रॉफिट जास्त असा आमचा येणारा काळ असेल. बघूया आता अजून तरी आपण हे नाही बघितलं, पण आपण एक डेमो बघितला की अशा पद्धतीने हँडल करायची. हे आम्हाला सरांनी शिकवलं. धन्यवाद. छान दादा, छान आपण समजून घेतलं, छान शब्दामध्ये व्यक्त करण्यात आलेला आहे. खऱ्या अर्थाने हंबीर साहेबांनी ही अनुदानातून मशीन मिळवलेली आहे. शासन सुद्धा आपल्याला तेवढाच सहकार्य करतोय, शासन सुद्धा तुम्हाला अनुदान देतोय. म्हणजे आज मला असं वाटतोय की अशा डोंगरावर म्हणजे डोंगर टॉप म्हणजे हिल टॉप एरियावर येऊन आम्ही या ठिकाणी आम्ही तुम्हाला मशीन दिले आहे, त्याचा डेमो करून दिलेला आहे आम्ही. आणि जय जवान जय किसान. जय किसान. धन्यवाद.